मनोज जरांगे पाटील या एका नावानं सध्या महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे हलवून सोडले। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीसोबत जरांगे मैदानात उतरले आणि सरकारला चांगलंच वेठीस धरलं। जरांगेंनी त्यांच्या उपोषणाचा दुसरा टप्पा सुरू केला आणि इकडे सरकारचे धाबे दणाणलेत। मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आज 6वा दिवस आहे। जरांगे पाणी प्यायलाही नकार देत आहेत आणि परिणामी त्यांची तब्येतही खालावत चालली आहे। मराठा आंदोलकांमध्ये काळजीचं वातावरण असताना सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले। पण या सगळ्यात अन्न पाणी न घेता माणूस किती दिवस राहू शकतो, अशा उपोषणाचे शरीरावर काय परिणाम होतात असे प्रश्न उपस्थित होतात। याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत। काहीही झालं तरी आरक्षणाच्या मागणीवरून मागे हटणार नसल्याचं जरांगेंनी जणू पक्क ठरवलंय। याचाच भाग म्हणजे आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर जरांगेंनी उपोषणाचा दुसरा टप्पा सुरू केला। आज त्यांच्या आमरण उपोषणाचा 6वा दिवस आहे। अन्नही नाही, पाणी प्यायलाही नकार, त्यामुळे साहजिकच त्यांची प्रकृतीही खालावत चालली आहे। आता अन्न पाणी म्हणजे माणसाच्या मूलभूत गरजांपैकी सगळ्यात महत्त्वाची बाब, पण अन्न त्याग अशा प्रकारच्या उपोषणाचे शरीरावर गंभीर परिणाम होतात। यामुळे व्यक्तीचं आयुष्य कमी होतं, याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, पाचक स्थितीत बिघाड होतो आणि कॅन्सर सारख्या आजारांचे धोकेही वाढतात। 2018च्या एका अभ्यासानुसार तुमचं BMI जर 18.5 पेक्षा कमी असेल तर पुरुषांसाठी सरासरी 4.3 वर्ष आणि महिलांसाठी 4.5 वर्ष आयुष्य कमी होऊ शकतं। दिवसभरातली कामं करण्यासाठी शरीराला पुरेपूर कॅलरीज लागतात, ज्या आपण रोज सेवन करत असलेल्या अन्न आणि पाण्यातून मिळतात। पण जेव्हा शरीराला त्याची नेहमीची कामं पार पाडण्यासाठी पुरेशा कॅलरीज मिळत नाहीत, म्हणजेच आपण व्यवस्थितपणे अन्न पाणी घेत नाहीत, तेव्हा शरीरावर वाईट परिणाम दिसू लागतात। जेव्हा या आवश्यक कॅलरीज दीर्घकाळासाठी शरीराला पुरवल्या जात नाहीत, तेव्हा ऊर्जेसाठी शरीर हे आपल्या स्नायूंची शक्ती वापरायला सुरुवात करतं आणि तरीही आपण लक्ष नाही दिलं तर यातून मृत्यूही ओढवू शकतो। एखादी व्यक्ती अन्नाशिवाय किती काळ जगू शकते हे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतं, जसे की त्या व्यक्तीचं वय, आरोग्य, शिवाय शरीरातली पाण्याची उपलब्धता। अन्न आणि पाणी नसल्यामुळे शरीर जास्तीत जास्त 1 आठवडा जगू शकतं असं मानलं जातं। पण जर एखादी व्यक्ती अन्न टाळत असेल आणि निदान पाणी तरी वेळच्या वेळी मुबलक प्रमाणात पीत असेल तर ती व्यक्ती साधारण 2 ते 3 महिने जगू शकते। अन्नाशिवाय एखाद्या व्यक्तीचं रोज 1 ते 2 किलो वजन कमी होऊ लागतं। हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने कमी होणारं वजन इलेक्ट्रोलाइट असंतुलनाशी संबंधित असतं। काही दिवसांनी शरीरातल्या बदलांमुळे सामान्यतः दररोज सरासरी 0.3 किलोग्राम वजन कमी होतं। तर तुमच्या शरीरात जितके जास्त फॅट असतात तितका जास्त काळ एखादी व्यक्ती अन्नाशिवाय जगू शकते। मात्र एकदा का या चरबीचं प्रमाण पूर्णपणे वापरलं गेलं की मग शरीर ऊर्जेसाठी स्नायूंच्या विघटनाकडे परत येतं, कारण शरीरात हा एकमेव उरलेला एनर्जी सोर्स असतो। ब्रिटिश मेडिकल जर्नल ट्रस्टेड सोर्समधल्या एका अभ्यासात असं म्हणले की जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या शरीराच्या वजनाच्या 18% वजन अचानक कमी करते, तेव्हा शरीराची एकूण कार्यक्षमताही तितक्याच प्रमाणात कमी होत असते। पुरेशा प्रमाणात पाणी घेतल्यानं काही लोक काही आठवडे किंवा कित्येक महिने अन्नाशिवाय जगलेत। पाण्याच्या सेवनानं जगण्याची वेळ जास्त असते, कारण शरीरात कॅलरीजची जागा पाणी घेत असतं। 1997 मधल्या एका अभ्यासात असंही समजलं होतं की एखाद्या व्यक्तीला जास्त काळ अन्न त्याग करून जिवंत राहण्यासाठी दिवसाला साधारण 1.5 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे। पण एका अभ्यासातून असंही समोर आले की माणूस अन्न आणि पाण्याशिवाय 8 ते 21 दिवसांपेक्षा जास्त जगू शकत नाही, कारण पाण्याशिवाय स्नायू आकुंचन पावतात, मेंदूतल्या स्नायूंमध्ये घट होतं, ज्यामुळे किडनी जास्त ऊर्जेचा वापर करू लागते। आपल्या रक्तातले टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी मूत्रपिंडानं पुरेसं कार्य करणं आवश्यक असतं, पण शरीराला पुरेसं पाणीच मिळालं नाही तर किडनी काम करण्याचं थांबते आणि त्यामुळे इतर अनेक अवयवांवरही त्याचा परिणाम होतो। शरीराचं तापमान बिघडतं, इलेक्ट्रोलाइट्स असंतुलित होतात, तब्येत खालावते आणि शरीर किती काळ तग धरू शकेल यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात। आता प्रत्येकाचं शरीर, तब्येत वेगळी असते, त्यामुळे माणूस अन्न पाण्याशिवाय किती दिवस राहू शकतो असं पक्क सांगता येणं अवघड आहे। आता एकीकडे जरांगे पाटलांची तब्येत खालावत असताना शिंदे सरकारनं कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे। कुणबी नोंदणी आढळलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं शिंदे सरकारनं जाहीर केलंय। तर जरांगेंनीही काही वेळ देऊन आता अन्न पाणी घ्यावं असं आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंना केले। पण सरकारच्या या निर्णयामुळे जरांगे त्यांचं उपोषण थांबवणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राजकारणाचं अचूक विश्लेषण
आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.